जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे हे आक्रमक झाल्याचे दिसून आले। मतदारसंघामधल्या विकास कामांना निधी मिळत नसल्याने दिलीप लांडे आक्रमक झाल्याची माहिती आहे। कामकाजाचे कागद फाडून त्यांनी निषेध व्यक्त केलाय। निधी फक्त कागदावरच आहे असं म्हणत आमदार लांडे यांनी सगळे कागद फाडून टाकले। आमदार दिलीप मामा लांडे यांनी आजच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवरती निषेध करत त्या ठिकाणी बहिष्कार व्यक्त केलेला आहे। आमदार दिलीप लांडे हे बैठकीतून बाहेर निघालेले आहेत। डोंगर कोसळला, लोकांच्या घरावरती दगडी पडल्या, 3 लोकांना लागलं, शासकीय लोकांना त्या अधिकाऱ्यांना मी बोलवलं, एकही अधिकारी आजपर्यंत आला आणि म्हणून अध्यक्ष महोदय माझ्या विभागावरती असा अन्याय करणार असेल तर हे केलेले तुम्ही जाहीर नियोजन त्याचा मी जाहीर निषेध करताय। असा निधी फक्त कागदावरती ठेवून माझ्या विभागातील कामं होणार नसतील तर या प्रशासनाने जाहीर निषेध करतो। धन्यवाद। पालकमंत्री महोदय माझ्या विभागातील संरक्षण डोंगर कोसळला, लोकांच्या घरावरती दगडी पडल्या, 3 लोकांना लागलं, शासकीय लोकांना त्या अधिकाऱ्यांना मी बोलवलं। आणि या संदर्भातले अपडेट देण्यासाठी आपल्या सोबत सत्यम सिंग आपले प्रतिनिधी आहेत। सत्यम, नेमकं काय घडलंय? नक्कीच अमोल, आज जिल्हा नियोजन समितीचं आहे तर बीकेसी इथला एमपीए मैदानामध्ये आयोजन करण्यात आला होता। या समितीच्या जिल्हा नियोजन समितीमध्ये वेगवेगळ्या पश्चिम उपनगरातल्या पूर्व उपनगरातले आमदार होते, मात्र दिलीप मामा लांडे हे देखील या बैठकीमध्ये आले होते। परिसरातली त्यांच्या विधानसभा मतदारसंघात कामासाठी फंड निधी दिला नसल्यामुळे आहेत ते जे निधीचं पेपर बनवून आणलं होतं, जे त्यांच्या कामकाजाचा पेपर होता, ते देखील या ठिकाणी आपला विषय मांडताना दिलीप मामा लांडे आक्रमक झाले आणि त्यांनी थेट आहे ते पालकमंत्री मंगल प्रहार लोढा यांच्या समोर खडे बोल सुनवत जे नियोजन समितीसाठी पेपर आणले होते ते त्यांच्या समोर पाडून टाकले आणि जिल्हा नियोजन समितीचं या बैठकीवर आज बहिष्कार घालून दिलीप मामा लांडे बाहेर निघाले। अमोल, सत्यम, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। दिलीप लांडे यांच्या सोबत आता आमदार नवाब मलिक यांनी सुद्धा बैठकीतून वॉकआउट केलेला आहे। आमदार लांडेंच्या पाठोपाठ नवाब मलिक यांनी सुद्धा या बैठकीतून बाहेर पडलेले आहेत। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतून हे दोघेही नेते बाहेर पडलेले आहेत। निधी फक्त कागदावरच आहे असं म्हणत दिलीप लांडे यांनी कागद फाडले आणि ते बैठकीतून बाहेर पडलेले आहेत आणि त्यानंतर आता नवाब मलिक हे सुद्धा या बैठकीतून बाहेर पडलेले आहेत। तर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार असलेले दिलीप लांडे हे आक्रमक झालेले आपल्याला दिसून आले। आपल्या मतदारसंघामधल्या विकास कामांना निधी मिळत नसल्याने दिलीप लांडे हे आक्रमक झाले आणि त्यांनी तिथले कागद फाडून ते बाहेर पडले। त्या पाठोपाठ आता राष्ट्रवादीचे नेते आमदार नवाब मलिक हे सुद्धा बाहेर पडलेले आहेत। आज बीकेसी मध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडते आणि या बैठकीला सगळे आमदार उपस्थित आहेत आणि नाराज असलेल्या आमदारांनी आता वॉकआउट केलेला आहे। आणि या सगळ्या कृतीवरती आता दिलीप लांडे यांची प्रतिक्रिया आलेली आहे, आपण पाहूयात। साधा नामफलक लावायला जिल्हा नियोजन समितीच्या प्रशासनाला वेळ नाहीये, त्यांच्याकडे निधी नाहीये। पण अशा पद्धतीने जर निधी नसेल तर या ठिकाणी सदस्यांना काजू बदाम खायला निधी कुठून येतो? तो नाश्ता का दिला जातो? फक्त सदस्यांना काजू बदाम खायला घालून त्यांचा आवाज बंद करायचा आणि जनतेच्या हिताची कामं करायची नाही। आणि म्हणून अशा समितीवरती, अशा बैठकीवरती या ठिकाणी मी बहिष्कार टाकला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।